आपल्याला पटकन नाश्ता काय बनवायचा कधी कधी कळतच नाही. आपण पोहा किंवा उपमा बनवत असतो आणि आज आपण वेगळ्या प्रकारे नाश्ता बनवत आहे आणि घरच्या साहित्यामध्ये नाश्ता बनवत आहे. इथे मी अर्धा वाटी पोहा घेतलेला आणि अर्धा वाटी बेसन घेतलेला आहे. पोहा मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आणि मिक्सरमध्ये छान असं रवाळ बारीक करून घेतलेला. रवाळ बारीक करायचं एका बाउलमध्ये काढून घेऊया. पटकन बनणार आणि आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून आपण डिश बनवत आहे. इथे मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला. बटाटा किसून घेऊया. बटाट्यामध्ये स्टार्च असतं, तो निघायला पाहिजे म्हणून बटाट्याला 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकायचं. कारण आपली डिश छान स्वच्छ बटाट्याला धुतले तर आपली डिश क्रिस्पी कुरकुरीत बनणार. पोहा आणि उपमाच बनवत असतो आणि काय बनवायचं कळत नाही, बोर पण झालेलं असतं, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. इथे मी अर्धा वाटी बेसन घेतलेले होते, ते घेतलेले आहे. त्यामध्ये हळद टाकलेली आणि थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण बनवून घेऊया या पद्धतीने. आता आपण पोहा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता, तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर पण थोडे थोडे पाणी टाकून छान असं मिश्रण बनवून बाजूला ठेवून देऊया. पोहा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता, तो टाकलेला आहे आणि छान असा मिक्स करून घेऊया. थोडे पाणी टाकू शकते इथे किंवा याप्रमाणे मी ज्याप्रमाणे छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्याप्रमाणे बनवून घेतले तरी चालेल. पोहा जो आहे तो फार होत असतं म्हणून थोडे इथे 1 चम्मच पाणी टाकायचं आणि बाजूला आपण ठेवून देऊया. मिश्रण बनवून तयार आहे, बाजूला ठेवून देऊया. सोपी आहे, पटकन बनत असतं आणि कुरकुरीत क्रिस्पी अशी ही डिश आहे. खाण्याकरिता चविष्ट लागतं. झाकून बाजूला ठेवून देऊया. इथे कढई घेतलेली, कढईमध्ये थोडेच तेल टाकलेलं. पोहा खायच्या चम्मचने 2 ते 3 चम्मच यामध्ये जिरं टाकूया. तेल झालं की जिरं टाकूया, सोप टाकूया आणि तीळ. सोप टाकायची. ही डिश सोप टाकल्याने छान लागत असतं. आपण एक बटाटा घेतलेला होता, बटाटा किसून घेतलेला, छान स्वच्छ धुवून टाकलेला. तर बटाट्याचं किस टाकूया आणि खूप शिजवायचं नाही आहे आपल्याला, थोडंच असं परतून घ्यायचं आहे. 40 ते 50 सेकंद छान असं परतून घेतलेलं, म्हणजे आपल्याला अर्धा असा शिजायला पाहिजे बटाटा, त्याप्रमाणे छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, मिश्रण टाकायचं आहे आपल्याला म्हणून मीठ टाकलेलं चवीनुसार. थोडीच धनी पावडर आणि लाल तिखट आणि थोडीच हळद टाकलेली. छान असं बटाटा थोडा शिजवून घेऊया आपण. नंतर आपण ज्यामध्ये पोहाचं छान असं पोहा आणि बेसनचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला. बटाट्यामध्ये पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे त्याप्रमाणे पूर्ण मिक्स करून घेऊया. आपण पोहाचा वापर केलेला आहे तर पोहा पाणी जास्त पीत असतं म्हणून इथे पाणी टाकायचं. पाणी टाकलेलं आणि छान असं पूर्ण मिक्स करून घेऊया, जेणेकरून बटाटा, बेसन, पोहा छान असं पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे. आणि शिजले ते कसे कळणार, कढई सोडत असतं तर समजायचं आपलं मिश्रण बनवून तयार आहे. जे आपण डिश बनवत आहे ते मिश्रण बनवून तयार आहे. बघा कढई सोडलेली आहे. मी काय घेतलेलं, म्हणजे आपले डिश मसाला जो आहे तो शिजलेला आहे, बनवून तयार आहे. आता आपण काय करू, कोणतं पण साहित्य असेल आपल्याला चालेल. इथे ताट घेऊ शकता, कोणती पण प्लेट किंवा आपलं कोरपाट. मी इथे आपण भाजीचं वगैरे कापत असतो ते घेतलेलं आहे आणि यावर छान असा आकार दिलेला आहे. आता आकार दिलेला आहे, छान बनवून घेतलेला आकार आणि इथे मी चौकोनी आकार देत आहे. तुम्हाला डायमंड आकार किंवा राऊंडमध्ये फ्रेंच फ्राईज आकार किंवा गोल आकार द्यायचा असेल, कोणता पण आकार तुम्ही देऊ शकता. मी या पद्धतीने छान असा कट देऊन डिश ठेवून दिलं. इथे मी चाकूचा वापर केलेला आहे, तुम्ही पण कशाचा पण वापर करू शकता. इथे मी पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं, यामध्ये थोडंच मीठ टाकलेलं, जिरं टाकलेलं, थोडंच लाल तिखट आणि कोथिंबीर टाकूया. इथे आपण मिश्रण बनवून घेऊया. या मिश्रणचा आपण वापर करणार आहे. आपली डिश पण बनवून तयार आहे, मिश्रण पण बनवून तयार आहे. आता एक एक डिशला आपण काढून घेऊया आणि जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये या डिशला टाकूया. ही डिश बनवण्याकरता खूप सोपी आहे, चटपटीत नाश्ता आहे. लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आणि ही डिश आपण बनवून
ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खाण्याकरता घ्यायची असेल तर सहज आपण मिश्रण बनवायचं आणि डिश तळून घेऊ शकतो खाण्याकरता. ही डिश चटणी किंवा सॉस यासोबत खाण्याकरता खूप छान लागत असतं. मिश्रणमध्ये टाकलेली डिश आणि आता आपण तेलमध्ये सोडूया. तेल गरम असायला पाहिजे. तेल गरम झालं की आपण मीडियम गॅसवर पूर्ण डिश तळून घ्यायची आहे. खूप जास्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही आहे. मी दाखविणार त्याप्रमाणे थोडा कलर आला की आपण डिशला काढून घेऊया. छान असे क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता तयार होतो आणि घरच्या साहित्यामध्ये बनवत आहे. खूप सोपी आहे बनवण्याकरता. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. छान बनलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवून बघा, कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. घरच्या साहित्यामध्ये डिश बनलेली आहे. बाय बाय.